तर नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण बघा, मल्चिंग हाताळण्यासाठी आपल्या बेड यंत्राला एक जुगाड केला, जेणेकरून आहे ना आपला बेड म्हणजे आपण जे सरी सोडतो मल्चिंग हाताळायला ती एकदम निमुळती सुटली पाहिजे. म्हणजे वर चढ झाला पाहिजे आणि खाली निमुळती सुटली पाहिजे. बाबा उतारा सगळा दिसला पाहिजे. कारण की काय होतं, पुन्हा खड्डा राहतो मल्चिंगमध्ये आणि ती मग पुन्हा अवघड कंपोज होते. त्यामुळं आपण अशा पद्धतीनं काहीतरी जुगाड केला आहे, तुम्हाला दाखवतो. आता आपला ट्रॅक्टर चालू आहे, अवजार आता आपलं चालू आहे. बेड तुम्ही बघू शकताय, बेड पूर्णपणे आपलं म्हणजे एक वरुंबा लागल्यावानी लागला आहे, शीग लागल्यावानी मातीची पूर्णपणे शीग लागलेली आहे, दिसते तुम्हाला असंच. तर आपण हे जुगाड कसं काय केलं आहे ते तुम्हाला सांगतो. एक म्हणजे आपण अवजाराची आपली मार्कर असतो, जो आपण जे बेडसाठी मार्कर वापरतो आधीच्या बेडसाठी, तो मार्कर आपण उलटा लावला आहे. म्हणजे वर मार्कर केले आहेत, तोंड वर केले आहेत, ही बघा ही पद्धत, जेणेकरून माती ही खाली पडत नाही, सरी ती वर ढीग लागत 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 मागं पडते आणि त्यानं मग ढीग लागतो आहे. आणि त्या अवजार आपण डबल फिरवतो आहे त्यातच. कारण की काय होतं आहे, थोडंफार कुठं ना कुठं तरी डेकळ पडतो आहे, काय होतो आहे, ती दुसऱ्यांदा फिरावला अवजार की त्यातनं ढेकळं पडत नाही, ढेकळं खाली सरकून जातो आहे. अशा पद्धतीनं आपण म्हणजे ही जुगाड तयार केलं आहे. कारण की आपल्याला मल्चिंग आपण पहिल्या वेळेस हाताळलं त्यावेळेस आपल्याला कळलं होतं की बाबा काहीतरी आपल्याकडून चुकतं आहे. आणि ती मग माती भरायला, त्यात माती सारायला, पुन्हा खड्डे भरायला ते मल्चिंगचे आपल्याला बरंच खर्च पडला होता. त्यामुळे ते आत्ता आपल्याला खर्च होणार आहे. त्यासाठी आपण हे आत्ता असा जुगाड लावलेला आहे बघा. ही बघा, आपण बघू शकता कशी माती भरून वर पडते होती या एकदम म्हणजे शाज लागतं सगळंच. सगळे एकदम म्हणजे शेजून असं खड्डा कुठंही तुम्हाला दिसणार नाही. सगळा बेड हा पूर्ण गोलाकार अशा पद्धतीने पडतो आहे. तर चला, धन्यवाद व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. आणि